हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. उथळ पाण्याचा खळखळाट. लाओत्से ओवीत पुढे सांगतो की ते स्वतःची बढाई मारत नाहीत आणि म्हणून लोक त्यांना श्रेय देतात. पाणी जेव्हा उथळ असते तेव्हा ते दगडगोट्यावर आपटून वाहत असते, त्यामुळे त्याच्या वाहण्याचा फार मोठा आवाज येतो. विस्तृत किनारे असलेली नदी पाण्याने दुथडी भरून संथपणे, धीरगंभीरपणे, शांतपणे वाहत असते. दगड गोटे तिच्या तळात बुडून जातात. तिला आवाज करून लोकांचे लक्ष वेधून घ्यायची गरज भासत नाही. तिच्यातील पाणी पाहून लोक आपणहून तिच्या आश्रयाला येतात, तिची पूजा करतात, तिच्या किनारी जपजाप्य करतात, ध्यानधारणा करतात. ज्याला ज्ञान नसते त्याला स्वतःला हे चांगले माहीत असते की आपल्याला फारसे काही समजत नाही. हे इतरांच्या लक्षात येऊ नये म्हणून आटापिटा करून, पोपटपंची करून तो स्वतःला ज्ञानी म्हणून प्रसिद्ध करू पाहतो. खऱ्या खोट्या पदव्या जाहीर करतो. तो भपकारा करून लोकांवर छाप पाडायचा प्रयत्न करतो. जेथे 4 लोक एकत्र येतात अशा ठिकाणी आपणहून जाऊन लोकांचे लक्ष वेधून घेतो. सर्वांवर स्तुती सुमने उधळतो. शक्य होते तेथे आपली वर्णी लावून समारंभात मिरवतो. काही चांगले काम झालेले असेल तर त्याच्या श्रेयात स्वतःला सामील करून घेतो. लोकांना बेधडक उपदेश करतो. बोलाफुलाची गाठ पडते आणि 50% लोकांना प्रचिती येते. तेवढे प्रसिद्धी मिळवायला पुरे होते. मग तो या लोकांना त्यांच्याही नकळत पकडून ठेवतो. या लोकांचे वैशिष्ट्य असे आहे की अध्यात्मात जर पैसा प्रसिद्धी मिळत नसेल तर हे लोक अध्यात्माचे दुकान बंद करतात. जो ज्ञानी आहे तो मौन असतो, शांत असतो, धीरगंभीर असतो. तो आपण परमात्म्याची यात्रा आपल्या पद्धतीप्रमाणे करत असतो. त्याला कोणाचीही सोबत लागत नाही. तो एकांतात विसावलेला असतो. स्वधर्माने स्वकर्म करत असतो. यामधून वेळ काढून अध्यात्माच्या यात्रेची 4 पावले टाकत असतो. अध्यात्माचे दुकान त्याने थाटलेले नसते. लोकात तो फारसा प्रसिद्धही नसतो. परंतु कोणी काही विचारले तर तो 4 शब्द बोलतो. आपल्याकडे असलेले ज्ञानभांडार हातचे न राखता मोकळे करतो. कोणी त्याच्या यात्रेत सामील झाले तर तो त्याला बरोबर घेऊन यात्रा करतो. प्रसंगी त्याला आधार देऊन सावरून घेतो. त्याच्या प्रत्येक शंकेचे समाधान होईपर्यंत त्याला उत्तर देतो. लोकांमध्ये तो सर्वांप्रमाणेच वावर करतो. सर्वांआधी तयार असतो. पडेल ते काम करतो. त्याची कधीही कसलीही तक्रार नसते. अशाला लोक त्याच्या विद्वत्तेबद्दल विचारतात तेव्हा तो जे असेल ते प्रामाणिकपणे सांगतो. त्यात कुठेही विद्वत्तेचा भपकारा नसतो. तो सारे श्रेय त्या प्रभू विभूला देतो. यामुळे ज्यांना साधना उपासना करायची असते ते अशाच्या सभोवती एकत्र येतात. त्याला गुरु करून आपली आत्मोन्नती साधायचा प्रयत्न करतात. ज्यांना भपकारा करायचा असतो ते इकडे फिरकतही नाहीत. अनुयायी. लाओत्से सांगतो की ते स्वतःचा गर्व करत नाहीत आणि म्हणून लोक त्यांचे नेतृत्व स्वीकारतात. नेतृत्व 2 प्रकारचे असते. पहिल्या प्रकारात नेतृत्व केले जाते, लादले जाते. येथे कार्यकर्ते असतात. दुसऱ्या प्रकारात नेतृत्व नकळत घडते आणि मग ते स्वीकारले जाते. येथे अनुयायी असतात. काही जणांना पुढारीपणाची हौस असते. असे लोक कोणी न मागता, न विचारता, न सांगताच लोकांना मदत करू लागतात. स्वतःला पुढारी म्हणून घोषित करतात. अनेक वेळेला असे असते की लोकांना माहीतही नसते की त्यांना काही अडचण आहे. लोक आपापल्या कामात व्यग्र असतात. हे स्वयंघोषित पुढारी लोकांना सांगतात की तुम्हाला अमुक मिळाले पाहिजे, तुम्हाला तमुक त्रास होत आहे. याला ते जनजागृती असे गोंडस नाव देतात. मग त्यांनी शोधून काढलेल्या लोकांच्या या अडचणी सोडवायला हे मदत करतात. पुढारी होण्यासाठी स्वतःचे नेतृत्व ते लोकांवर लादतात. मी अमुक जणांचे नेतृत्व करतो याचाच अहंकार, अभिमान असतो. मग असे नेतृत्व टिकवण्यासाठी अनेक युक्त्या केल्या जातात. लोकांना सकृत दर्शनी असे भासवतात की ते लोकांच्या अडचणी सोडवत आहेत, परंतु प्रत्यक्षात मात्र ते या अडचणी कायमस्वरूपी टिकतील याची खबरदारी घेतात.
काही नवीन अडचणी निर्माण करायची तजवीज करतात आणि मग जुन्या अडचणी सोडवतात. कारण जर अडचणी संपल्या तर यांच्या पुढारीपणाचे प्रयोजनच संपुष्टात येते आणि मग हे पुढारी म्हणून मिरवू शकत नाहीत. असे नेतृत्व लोकांना त्यांच्या मागे फरफटवत नेतात. सार्वजनिक कामामधून हे लोक भरपूर कमाई करतात, प्रसिद्धी मिळवतात. तळागाळातील जनतेचा कैवार हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन असते. दुसऱ्या प्रकारचे नेतृत्व असते ते आपोआप नेता आणि अनुयायी यांच्याही नकळत निर्माण झालेले असते. योगी एकांत जागी ध्यान समाधी यात मग्न असतो, रत असतो. त्याची एकला चलो रे अशी आत्मयात्रा सुरू असते. त्याच्या आचरणावरून लोक ओळखतात की येथे काहीतरी निराळी चमक आहे. लोक त्याचे निरीक्षण करतात आणि त्याला शंका विचारतात. योगी त्या शंकांचे समाधान करतो. लोक आपापसात योग्याबद्दल बोलतात. त्यांची संख्या हळूहळू वाढते. लोक योग्याप्रमाणे आचरण करू लागतात. योग्याचा अनुनय करू लागतात. त्याच्या मागे चालू लागतात. योग्या मागोमाग त्यांचीही यात्रा सुरू होते. ते त्यांच्याही नकळत मुमुक्षू साधक होतात. साधना उपासना करताना अडचणी येतात. योग्याला याचे समाधान करावे लागते. तो त्यांना योग्य असे मार्गदर्शन करू लागतो. तो त्याच्याही नकळत मुमुक्षूंचा साधकांचा गुरु होतो. येथे दीक्षा घेतली जात नाही, गंडा घातला जात नाही. छाटीची शक्ती नसते. अनुग्रहाचे सोपस्कार नसतात. आर्थिक व्यवहार नसतो. त्यामुळे हजेरी पटही नसतो. योगी आणि साधक दोघांनाही परमात्म्याची यात्रा करण्यात स्वरसाची उपज आलेली असते. हरि ओम.